कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम राम राम, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. महामुनि अगस्ती महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोगपीठतटे भीमरथा वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्राय समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रयजननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानि पावनेभ्यो श्री अगस्ते नमो नमः. तया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा. पूजा केली होय अपारा तोषा लागे. भगवत नामचिंतना करता ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील 917 क्रमांकाची ओवी आपल्या समोर म्हणून दाखवली. काय विचार आहे महाराजांचा थोडंसं सविस्तर चिंतन आपण संकल्पित वेळेत करणार आहोत. तत्पूर्वी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलात ते निमित्त आपणा सर्वांना ज्ञात आहे. वक्त्याचं कर्तव्य या नात्यानं प्रसंगानुसार काहीसा परिहार देणं गरजेचं आहे. म्हणून वैकुंठवासी पूज्यश्री मारुती मामा, वैकुंठवासी पूज्यश्री सुभाष मामा यांच्या या कृपाशीर्वादानं आपल्या सर्वांच्या तन मन धनाच्या सहकार्य प्रयत्नांनी परिश्रमातून मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात हा वर्षांत भजनोत्सव आणि आज या इथल्या सगळ्या उपक्रमामध्ये एक नवीन पुष्प समर्पित केलं जात आहे. ते म्हणजे श्री संत नामदेव महाराज कीर्तन विद्यालय. त्याचा आज उद्घाटन समारंभ
महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचे वैभव असलेले सर्व सन्मान्य मान्यवर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होणार आहे, ज्यामध्ये श्री हरिभक्तिपरायण प्रेममूर्ती संप्रदायाचं वैभव माधवजी महाराज, नामदास, डॉक्टर पी डी पाटील, वारकरी संप्रदायातील विद्वत कीर्तन प्रवचन प्रवक्ते, तरुणांचे मार्गदर्शक, ज्येष्ठ तरुणांचे उत्तम समन्वय महर्षी श्रीमंत उद्धवजी महाराज, मंडलिक नेवासेकर, बाबांचं कीर्तन आणि त्यानिमित्तानं त्यानंतर या ठिकाणी हा उद्घाटन समारंभ आहे. अनेक सगळी मान्यवर मंडळी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यामध्ये वारकरी संप्रदायातील विद्वत कीर्तन प्रवचन प्रवक्ते, संत साहित्याचे, शास्त्र पुराणाचे गाडे अभ्यासक, ज्यांचं आपण रात्री कीर्तन श्रवण केलं ते ॲडव्होकेट जयवंतजी महाराज बोधले, ज्यांचं काल सकाळी आपण कीर्तन श्रवण केलं ते विद्वत रत्न आदरणीय प्रशांतजी महाराज ताकोते, भजनप्रेमी आमचे भगीरथजी महाराज काळे, अशा सगळ्या मान्यवर च्या उपस्थितीमध्ये हा खूप छान अशा स्वरूपाचा वर्षांत भजनोत्सव, अभिनव अशा स्वरूपाची संकल्पना आपल्या सगळ्यांचेच प्रेममूर्ती, या प्रकल्पाचे संस्थापक, देश विदेशात आपल्या ज्ञानबुद्धी विद्वत्तेनं कीर्तन प्रवचन कथेच्या माध्यमातून ज्यांनी आपला एक वेगळा श्रोतवर्ग निर्माण केलेला आहे ते जगन्नाथजी महाराज पाटील यांच्या उत्तम संयोजनातून हा सगळा उत्सव या ठिकाणी पार पडतो आहे. आणि त्यातल्या आजच्या या प्रवचनाच्या निमित्तानं इथे येण्याचा योग आहे. आणि म्हणून मी जी उभी आपल्यासमोर म्हणून दाखवली, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होई अपारा तोषाळा. त्या सर्वात्मक ईश्वराला प्रसन्न करून घेण्याकरता, तया सर्वात्मका ईश्वरा तोषा लागे स्वकर्म कुसुमांची विरा. तुमच्या स्वतःच्या स्वकर्म कुसुमाने तुम्ही त्याची पूजा करू शकता. जर तुमचं कर्म प्रामाणिकपणाचं असेल तर निश्चितपणानं आपण केलेलं जे कर्म आहे ते कर्मच ईश्वराची पूजा आहे. त्याच्या अमर्याद संतोषास आपल्या स्वकर्मरूपी फुलांनी केलेली पूजा ही कारण होत असते. खरं म्हणजे इथे आपल्या सगळ्यांना विशेष आनंद मिळतो आहे, याचं कारण हे जंगल में मंगल आहे. महाराजांच्या या सगळ्या उपक्रमाचं आणि प्रकल्पाचं ब्रीदच आहे द कम्प्लीट सॅटिस्फॅक्शन विथ नेचर अँड कल्चर. मी येताना सहज रस्त्यावर तुम्ही पाहिलं असेल, तिथल्या बोर्डवर ते लिहिलेलं आहे. आपण शहापूरचा रस्ता सोडून इकडे येतो तर तिथे छोट्या बोर्डवर हे ब्रीद लिहिलेलं आहे. आणि त्याची प्रचिती इथे वास करणाऱ्या सर्वांना येते. फार पूर्वीचा काळ होता जेव्हा आपण असं ऐकत आलोय भाषणांमध्ये, महात्मा गांधी असं म्हणत होतं की खेड्याकडे चला, ते विकासाच्या संबंधानं.
मधल्या 75 वर्षांच्या काळामध्ये लोक खेड्याकडे गेले की शहराकडे गेले, त्याचा विचार आता आपण करत राहण्यापेक्षा आता मात्र आपल्याला आरोग्यपूर्ण आणि आनंदी जीवन जगायचं असेल तर आता मात्र आम्हाला निसर्गाकडे चला, असं ब्रीद घेऊनच इथून पुढची वाटचाल करावी लागणार. आणि या अर्थानं हा जो प्रकल्प आहे, हा प्रकल्प आपल्या सगळ्यांना एक आनंद देणारा प्रकल्प आहे. एरवी तीर्थक्षेत्र असतात, हे आनंद तीर्थ आहे. तुमचं आपलं सर्वांचं भाग्य आहे की आपल्या सगळ्यांना इथे हा आनंद घेता येतोय. एरवी एक वर्ग आज खुश आहे की शासनानं त्यांच्या कल्याणाकरता पहाटे 5 वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. यामागे शासनाचं काय धोरण असावं ते कळण्या इतकी उंची माझ्याजवळ माझ्या ज्ञानाची नाही. परंतु अशा या काळामध्ये खऱ्या अर्थानं आनंद घेण्याकरता मात्र कोणत्याही प्रकारच्या वेळेची मर्यादा लागत नाही. तर कदाचित हा जो जेवढा वेळ 24 तासांचा आपल्या हातात आहे, तो सगळा वेळही आपल्याकरता अपुरा पडू शकतो. जर आम्हाला खरोखर संस्कृती आणि निसर्गाकडून आनंद घ्यायचा असेल, अध्यात्मातला शाश्वत टिकणारा परमानंद आम्हाला जर स्वीकारायचा असेल, तर त्याकरता अनेकांना आयुष्य पूर्ण पडलेलं आहे. आपल्याला 24 तास किती पुरणार आहेत? लोकांनी वेळ घेतली वाढून 5 वाजेपर्यंतची, परंतु तोपर्यंतची शाश्वती कुठे? ते संध्याकाळपर्यंत ते नियोजन करणार की रात्री अंधार पडल्यापासून पुढेच त्यांना आनंद घेता येईल. ज्या प्रकारानं त्यांनी परवानग्या वाढून घेतल्यात, तिथून त्यांना काही असं सकाळी दुपारपासून आनंद घेता येणार नाही. आपण भाग्यवान आहोत की आपल्याला आनंद घेण्याकरता संध्याकाळची वाट पाहण्याची आवश्यकता नाही आहे. आणि म्हणून तर आपण त्या सगळ्या प्रकारच्या, एका अर्थानं मी म्हणेन, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका, म्हणून तर आपण ती सिमेंटची जंगलं सोडून का होईना पण इथे या निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गाच्या कुशीत आलेलो आहोत. मला आल्यानंतर श्री महाराजांनी ज्या सगळ्या मान्यवरांचा परिचय करून दिला, त्यावरून मला माहिती आहे की इथे जी मंडळी आहेत ही सगळी क्रीम मंडळी आहेत. आपापल्या क्षेत्रामध्ये सह्याद्रीच्या कळसूबाईच्या उंचीचं कर्तृत्व प्राप्त केलेली मंडळी आज इथे समोर आहेत. मी येताना कळसूबाईच्या शेजारून आलेलो आहे, म्हणजे आमच्या तालुक्यातच कळसूबाई आहे. आणि म्हणून त्या कळसूबाई जशी आपल्या महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर आहे, तशी ही आपल्या आपल्या क्षेत्रातली सगळी कळसूबाई माझ्यासमोर बसलेली आहेत. मी कशा करता सांगतो, देव आपल्याशी किती दयाळूपणे वागला आहे. देवानं आपल्याला जन्माचं स्वातंत्र्य दिलं नाही, देवानं आपल्याला मृत्यूचं स्वातंत्र्य दिलं नाही. याच्यात काय देवाची दया आहे? देवाची दया अजून पुढे आहे. देवानं आपल्याला जन्माचं स्वातंत्र्य दिलं नाही, देवानं आपल्याला मृत्यूचं स्वातंत्र्य दिलं नाही, पण देव आपल्याशी दयाळूपणे वागला. त्यानं आपल्याला जन्मापासून मरेपर्यंतच्या जगण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. कारण आजूबाजूला आपल्या असे अनेक जीवजंतू आहेत, असे अनेक प्राणी मात्र, अशा अनेक जीवखानी योनी आहेत की ज्याला या तिन्ही गोष्टींचं स्वातंत्र्य नाही आहे. त्या पटीत देवानं माणसावर, म्हणजे आपल्यावर उपकार केला आहे की आपल्याला जन्मापासून मरेपर्यंत जगण्याचं स्वातंत्र्य दिलं. नाहीतर अशा अनेक गोष्टी की ज्या आपल्या आकर्षणाचं केंद्र आहे, आपल्याला त्यांच्याबद्दलचं कुतूहल आहे, औत्सुक्य आहे. आपल्याला ज्या सगळ्या गोष्टींच्या बद्दल आकर्षण आहे,
परंतु त्यांना मात्र त्या स्वतःच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य नाही. कवडे महाराज अलीकडच्या काळामध्ये काही लग्न विवाह समारंभ वगैरे असला तर त्या नवरदेवाच्या समोर नाचण्याकरता काही घोड्यांची योजना केली जाते. कारण आता नवरदेवाला कार्यकर्ते भरपूर असतात, पण रिचार्ज मारल्याशिवाय त्यांना नाचता येत नाही. अशा वेळेला आता नाचण्याकरता पुन्हा घोड्याची व्यवस्था करावी लागते. गंमत अशी आहे की त्याच घोड्यापुढे जास्त गर्दी असते. म्हणजे ज्याच्या करता आले तिकडे नाही, पण तिथे मात्र खूप गर्दी असते. लोकांना ते घोड्याचं नाचणं इतकं आनंद देतं की लोक आत्ता तर त्याचा आनंद घेतातच, पण तो आनंद ते मोबाईलमध्ये साठवून घेतात. का बरं? पुन्हा कधी वाटलं तर आपल्या निवांत वेळेमध्ये सुद्धा तो आपल्याला आनंद घेता आला पाहिजे म्हणून त्याची शूटिंग काढून घेतात. कोटी कोटी रुपये त्यांची किंमत असते असं म्हणतात. ते इतके किमती आणि लोकांना आकर्षित करणारं त्यांचं नाचणं आणि त्यांचं स्वरूप असतं. सगळ्या लोकांची गर्दी त्याच्यासमोर जमत असते आणि ते लोकांना आनंद देतं त्यांचं नाचणं. मोठे तालात नाचत असतात. आपण ज्या मुख्य प्रयोजनाकरता आलोय त्याच्याही पेक्षा लोकांना ते विशेष आकर्षण वाटत असतं. परंतु त्या घोड्याच्या ठिकाणी जर जाऊन पाहिलं तर त्याला मात्र तो इतरांना जरी आनंद देत असला तरी त्याला स्वतःला आनंद घेण्याचं स्वातंत्र्य नाही आहे. मगाशी काकांची भेट झाली, ते आनंदवनाच्या तिथल्या ट्रस्टचे सदस्य आहेत, विश्वस्त आहेत. आपण तिकडे भंडारा गडचिरोली वगैरे जातो कशाकरता? वाघ पाहण्याकरता अभयारण्यामध्ये. हे वाघ लोकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे, त्याच्याबद्दलचा एक मोठा दरारा आहे. आमच्याकडे पण बिबटे वगैरे आपल्याकडे आहेत, आता तर दिवसा पण येतात. परवा ते संगमनेरमध्ये फिरायला आला होता. शहरात एका लॉन्स मंगल कार्यालयामध्येच त्याने दिवसभर फेरफटका मारला. दिवसभर थांबून होता त्याच्यात. हे वाघ पाहण्याकरता आपण सगळे कामधंदे सोडून त्याच्यापर्यंत जातो, त्याला पाहतो, त्याचे फोटो काढून ठेवतो. त्याला दिवसभर येत नाही, बाहेर दिसत नाही तोपर्यंत थांबून राहावं लागतं, त्याची वाट पाहतात लोक. परंतु असं असलं, तो इतरांना आनंद देत असला, लोकांच्या आकर्षणाचं केंद्र जरी बनत असला, त्याला पाहण्याकरता त्याच्या दर्शनाकरता लोक खर्च जरी करत असले तरी हे मात्र त्याला स्वतःच्या जगण्याचा आनंद नाही आहे, स्वातंत्र्य नाही आहे. तो जगत असेल पण त्याला स्वातंत्र्य नाही. आपल्याशी देव दयाळूपणे वागला हे काय बोललो होतो याचं कारण, देवानं आम्हाला जन्माचं स्वातंत्र्य नाही दिलं, देवानं आम्हाला मृत्यूचं स्वातंत्र्य नाही दिलं, पण देवानं आम्हाला जन्मापासून मरेपर्यंत जगण्याचं स्वातंत्र्य दिलंय ना. हे आपलं भाग्य आहे. आणि तो दयाळूपणे वागला हे म्हणण्याचं दुसरं कारण असं होतं की त्यानं आम्हाला जन्मापासून मरेपर्यंत जगण्याचं स्वातंत्र्य दिलं ना. त्यानं हिशोब घेताना सुद्धा जेवढं स्वातंत्र्य दिलं तेवढ्याचाच घेतलाय. म्हणून मी बोललो तो दयाळूपणे वागला. त्याने या जगामध्ये कोणाला मोठं केलं असेल तर त्यानं कोणाला जन्मानं मोठं केलं नाही, कारण त्यानं त्याचं स्वातंत्र्य दिलं नाही. त्यानं मृत्यूनं कोणाला मोठं केलं नाही, कारण त्यानं त्याचं स्वातंत्र्य दिलं नाही. त्यानं ज्याचं स्वातंत्र्य दिलं त्या स्वातंत्र्याचा सदुपयोग करणाऱ्या माणसांनाच त्यानं मोठं केलं. हो, कदाचित त्यानं एखाद्या माणसाला जन्मानं श्रीमंत केलं असेल, त्यानं एखाद्या माणसाला जन्मानं सत्तावान सुद्धा केलं असेल. श्रीमंताच्या घरात जन्माला माणूस श्रीमंत होतो, सत्तावानाच्या घरात जन्माला सत्तावान होतो. मी काही सांगायला नको. गेली 75 वर्ष आपण पाहतोय एका विशिष्ट 10-20 कुटुंबाकडे देशाचं आणि राज्याचं सगळी सत्ता व्यवस्था आपण टिकू नये. का बरं? सत्तावानाच्या कुटुंबात जन्माला या, तुम्ही सत्तावान होणार आहे. श्रीमंताच्या कुटुंबात जन्माला माणूस श्रीमंत होईल,
पण मला असं वाटतं श्रीमंताच्या घरात जन्माला आलेला माणूस श्रीमंत होईल म्हणून तो मोठा नाही होणार. सत्तावानाच्या कुटुंबात जन्माला आलेला माणूस सत्तावान होईल म्हणून तो मोठा होईल का नाही सांगता येणार नाही. कारण श्रीमंत वेगळा आहे, मोठा वेगळा आहे. सत्तावान वेगळा, मोठा वेगळा. मोठा कोणाला म्हणता येईल? ज्याच्या जीवन जगण्याच्या पद्धतीचं येणाऱ्या काळातले लोक अनुकरण आणि अनुसरण करतील ना, तो मोठा आहे. उरलेला श्रीमंत असेल किंवा सत्तावान असेल. तुमच्या माहितीतली गोष्ट सांगतो बा. म्हणजे तुम्ही इतक्या मोठ्या मोठ्या माणसांचं ऐकलेलं आहे, पत्रिकेतली सगळी नावं सगळे फोटो आपण पाहिले तर, त्यामुळे मी जे सांगणार आहे ते तुमच्या सगळ्यांच्या माहितीतलंच आहे, फक्त मी आठवण करून देणार. आपल्या देशामध्ये एक सर्वात मोठा श्रीमंत माणूस होऊन गेला. दुसऱ्याच्या पेट्रोल पंपावर दुसऱ्याच्या गाड्यांना पेट्रोल डिझेल भरणारा माणूस. पुढे गेल्यावर त्या पंपाचा मालक झाला, नंतर कंपनीचा मालक झाला, पुढे या देशातला सर्वात मोठा श्रीमंत माणूस झाला आणि नंतर जगातल्या श्रीमंताच्या यादीमध्ये सुद्धा त्या माणसाचं नाव स्वकर्तृत्वानं जाऊन पोचलं. नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, धीरूभाई अंबानी. स्वकर्तृत्वानं श्रीमंत झालेला माणूस. महाराज, मी त्यांचं चरित्र कॉलेजला असताना वाचलं होतं. धीरूभाईंचं चरित्र वाचल्यावर मी ग्रॅज्युएशन नंतर 1 वर्ष पेट्रोल पंपवर कामाला होतो, पण 900 रुपयाच्या पुढे पगारच दिला नाही. मग म्हणलं चला सगळे धीरूभाई होत नसतात. मग आळंदीला गेलो 23 वर्षांपूर्वी. धीरूभाई म्हणजे स्वकर्तृत्वानं श्रीमंत झालेला माणूस. आजही उद्योग जगतातल्या अनेक लोकांच्या घरामध्ये, त्यांच्या ऑफिसेसमध्ये धीरूभाईंचे फोटो आहेत. कारण युवा उद्योजकांच्या करता ते आदर्श व्यक्तिमत्व आहे, त्यांचे आयडॉल आहेत. धीरूभाईंना 2 मुलं आहेत आणि दोघांची नावं तुम्हाला माहिती आहेत, अनिल अंबानी, मुकेश अंबानी. दोघांची नावं तुम्हाला माहिती असल्याची मला 2 कारणं माहिती आहेत. त्यातलं पहिलं कारण असं आहे, धीरूभाई गेल्यानंतरचे जवळजवळ 1-2 महिने यांच्या दोघांच्या इस्टेटीची वाट टी व्हीला दाखवली होती. आणि त्यातलं दुसरं कारण असं आहे, ते दोघे इतके उदार आहेत की रोज आपल्या सगळ्यांना 2 जीबीचं गाठोडं घरपोच करतात, आपल्या घरातल्या सर्वांना. आणि म्हणून आपल्यासुद्धा घरातली पोरं इतकी प्रामाणिक आहेत, रोजच्या रोज तेवढं संपवतात. सगळ्यांना काळजी लागलेली आहे. सगळ्यांना माहिती आहे की बाबा आत्ताशी तर त्या बिचाऱ्याचा 27 मजल्याचं घर झालं आहे, त्याच्या 28वा मजला पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांच्या मुलांची आहे. इकडे कसं आहे मला माहीत नाही, पण आमच्या ग्रामीण भागामध्ये तर स्वतःचं संपलं तरी एकमेका सहाय्य करू असं करून शेजारच्यावर आकडा टाकतात. या धीरूभाईंचे 2 मुलं आहेत, अनिल अंबानी, मुकेश अंबानी. दोघंही आपल्याला माहिती आहेत. हे दोघंही धीरूभाईंपेक्षा श्रीमंत आहेत. या दोघांनाही पुन्हा मुलं आहेत, म्हणजे धीरूभाईला नातू आहेत. हे धीरूभाईपेक्षा सुद्धा त्यांचे नातू श्रीमंत आहेत. पण सगळ्यांना ज्यांना ज्यांना धीरूभाई माहिती आहे त्या सगळ्यांना धीरूभाईंचे नातू माहिती आहे. श्रीमंत नाही का? मी बोललो धीरूभाई जाताना जेवढे श्रीमंत होते त्यांच्याही पेक्षा जास्त आज त्यांचे नातू श्रीमंत आहेत. पण ज्यांना धीरूभाई माहिती आहेत त्या सगळ्यांना धीरूभाईंचे नातू मात्र माहिती नाही. कारण का? ते श्रीमंताच्या घरात जन्माला आलेले श्रीमंत आहे आणि धीरूभाई हे स्वकर्तृत्वानं श्रीमंत झालेले श्रीमंत आहे. म्हणून मी असं बोललो, जर आपण आपल्या जगण्याच्या स्वातंत्र्याचा सदुपयोग केला तर तो माणूस मोठा होतो. नुसता श्रीमंताच्या घरात जन्माला माणूस श्रीमंत होईल पण मोठा नाही होणार. मोठा कोणाला म्हणता येतं? मी सांगितली व्याख्या की ज्याच्या जीवन जगण्याच्या पद्धतीचं अनुकरण अनुसरण आम्हाला करता येईल ना, तो मोठा आहे. आणि आमचं जीवन हे मोठं व्हावं म्हणून देवानं आम्हाला जगण्याचं स्वातंत्र्य दिलं. मी बोललो त्यानं जन्मानं कोणाला मोठं नाही केलं, त्यानं मृत्यूनंही कोणाला मोठं नाही केलं. आपल्याला आयुष्य मर्यादा सांगितली 100 वर्ष. अल्पायुष्य मानवदेह शतगणिले, 100 वर्ष. आता सध्या नाही पण
एक पूर्वीचा काळ होता, तोपर्यंत माणसं 100-100 वर्ष जगत होती. आजपासून फार काळ नाही, 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी गावागावात 5-25 माणसं तरी 100 वयाची असायची, एक 15-20 वर्षापूर्वी. आता 25 गावात एखाद दुसरा पण 100 वर्षाचा माणूस भेटत नाही. पण आपण रोज रस्त्यानं फिरतोय. अनेक माणसं माझ्या समोरची या देशात सोडा परदेशात सुद्धा जाऊन आली असतील. ग्रामीण भागापासून देश परदेशात जगाच्या कानाकोपऱ्यात आपण जिथे कुठे गेला असाल तिथे अनेक वेळेला रस्त्यानं नावं दिलेली आहेत, कमानीनं नावं दिलेली आहेत, कुठे काही शासनाच्या योजनांना नावं दिलेली आहेत, कुठे इमारतीनं नावं दिलेली आहेत, कुठे कोणाचे पुतळे बसवलेले आहेत. अशी अनेक सगळी नावं आपण आजूबाजूला वाचतोय रोज. जेवढ्यांची नावं रस्त्याला, कमानीला, इमारतींना, स्वागत कक्षांना, कुठल्या शासनाच्या योजनांना किंवा अन्य कुठल्या योजनांना दिली, त्यापैकीच एकही माणूस 100 वर्ष जगलेला नाही. म्हणजे कोणीतरी फक्त 100 वर्ष जगला म्हणून त्याचं कशाला तरी नाव दिलं असं होतंय का? असं होत नाही. मग यांची नावं का दिलेली आहेत? ज्या लोकांनी आपल्या जन्मापासून तर मरेपर्यंतच्या जगण्याच्या स्वातंत्र्याचा सदुपयोग केला असेल, सदुपयोग शब्दाची एका वाक्यात व्याख्या सांगतो, ज्याने स्वतःबरोबर इतरांचं जीवन आनंदी करण्याचं काम केलं असेल ना, त्याच लोकांची ही नावं आहेत जी आपल्याला आजूबाजूला ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात, पाहायला मिळतात. माझं तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी तुम्हाला विचारतो, मला सांगा, ज्या माणसांनी आपल्या जगण्याच्या स्वातंत्र्याचा सदुपयोग केला, म्हणजे स्वतःबरोबर इतरांचं जीवन आनंदी करण्याचं काम केलं, ती माणसं इतकी भाग्यवान आहेत? तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरात आपण त्यांचे फोटो लावलेले आहेत. आपल्या सगळ्यांची घरं तपासा, घरातलं देवघर तपासा, आपली बैठक म्हणजे हॉल तपासा. काही देवांचे फोटो आपल्या घरामध्ये आहेत, देवांच्या प्रतिमा, फोटो, मूर्ती घरात आहे. या व्यतिरिक्त आपल्या घरातले आई वडील, आजी आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, निपर पंजोबा, डापर पंजोबा, डोपर पंजोबा वगैरे वगैरे अगोदरच्या या लोकांचे काही फोटो आपल्या घरात आहेत. पण मी या दोन्ही फोटोंबद्दल बोलत नाही. देव आणि आई वडील सोडून काही फोटो आपल्या घरात आहेत. कोणाचे मी यादी देतो पहा. आमची सगळी वारकरी मंडळी काकड्याचं भजन संपलं की आंधळा पांगळा सुरू होण्याच्या अगोदर मध्ये भजन म्हणतात. मोठ्या ठेक्यात भजन असतं ते. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, चांग बोधला शेख मोहम्मद, सावतामाळी, गोरा कुंभा, जणाबाई, मीराबाई, बहिणाबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, निळोबा. आणखी त्याला गोरोबा काका, चोखोबा राय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, जे राहिले असतील ते सगळ्या संतांची यादी त्याच्यासोबत द्या. यापैकीचा कोणता ना कोणता तरी एक फोटो आपण आपल्या घरामध्ये देवांच्या फोटो बरोबरीने लावलेला. का लावलाय? याचं कारण या माणसांना 100 वर्षाचं आयुष्य मिळालं नाही. मग तरी का लावलाय? ही माणसं श्रीमंत कुटुंबात जन्माला आली नाही, ही माणसं सत्तावानाच्या कुटुंबात जन्माला आली नाही. मग यांचे फोटो का लावले? यांचे फोटो लावण्याचं कारण आहे, या माणसांनी त्यांच्या जन्मापासून तर मरेपर्यंतचा काळ जो आहे ना, तो स्वतःबरोबर इतरांचं जीवन आनंदी करण्याकरता आपलं आयुष्य समर्पित केलं म्हणून लावलं. महाराज, काही माणसांची अडचण आहे. ते म्हणतात, तुमच्या संतांनी रेड्याला शिकवलं पण माणसांना नाही शिकवलं. अशा माणसांच्या घरामध्ये यांचे फोटो नाही आहेत. मग यांच्या घरामध्ये फोटोच नाही का? आहेत ना फोटो, आहेत. कोणाचे फोटो आहेत? याही माणसांच्या घरामध्ये फोटो आहेत. त्यांच्या घरात ज्यांचे फोटो आहे ना, त्याची यादी देतो पहा. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राजर्षी शाहू महाराज, स्वातंत्र्यपूर्वोत्तर काळामध्ये महात्मा फुले, सावित्रीबाई फुले,
महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग राजगुरू, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लाल बहादूर शास्त्री, सरदार वल्लभभाई पटेल, लोकमान्य टिळक, अगदी परवापर्यंत आलं तर माझ्या समोरच्या अनेक माणसांची त्यांची प्रत्यक्ष भेट झाली असेल. भारत डॉक्टर APJ अब्दुल कलाम, यापैकी कोणाचा ना कोणाचा फोटो आपल्या घरामध्ये, कोणाचा तरी एखादा तरी फोटो आपल्यापैकी कोणाच्या ना कोणाच्या तरी घरात. म्हणजे काय, आम्ही देवाबरोबर आपल्या घरामध्ये त्यांचा आणि आमचा रक्तनात्याचा संबंध नाही तरी सुद्धा एकतर संतांचा किंवा राष्ट्रपुरुषाचा फोटो आपण आपल्या घरामध्ये लावलेला आहे. आता गंमत सांगू तुम्हाला, ज्यांच्या घरामध्ये ही मगाशी यादी दिली यापैकीतला कोणाचा ना कोणाचा तरी एकाचा तरी फोटो आहे ना, या माणसानं जाऊन शेकडो वर्ष उलटून गेलीत आणि त्यांचा आणि आमचा रक्तनात्याचा संबंध नाही आहे. पण याच बागायती आणि किमती वस्तू असलेल्या भागामध्ये आज आपण ज्यांच्या इस्टेटीचे मालक आहेत ना, त्यापैकी ज्यांच्या इस्टेटीचे आपण मालक आहेत त्यांचे फोटो आपल्या घरात आहेत. फार तर फार आपले वडील, आजोबा, पणजोबा, करू का नको बोटवर? नको करू. म्हणजे ज्यांच्या कोटी रुपयाच्या इस्टेटीचे मालक आहे त्याचा पूर्वी त्याच 3 पिढ्यांच्या अगोदर त्यांच्या फोटो प्रतिमा आमच्या घरात नाही. आणि शेकडो वर्ष उलटून गेली तरी ही जी यादी मी दिली यापैकी कोणाचा ना कोणाचा फोटो आपल्या घरात आहे. त्यांचा आणि आमचा रक्तनात्याचा संबंध सुद्धा नाही. कारण का, मी सूत्र सांगितलं होतं, जी माणसं स्वतःबरोबर इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करतात त्यांचा आणि आमचा रक्तनात्याचा संबंध नसला तरी पण आम्ही मात्र त्यांना स्मरणात ठेवतो. का बरं? देवानं मला कर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. जे राष्ट्रपुरुषांना दिलं, जे संतांना दिलं, तशाच प्रकारचं कर्माचं स्वातंत्र्य देवानं आपल्यालाही दिलेलं आहे. आम्हाला पूजेच्या करता, देवाच्या प्रार्थनेच्या करता, देवाला प्राप्त करण्याकरता वेगळ्या वेगळ्या प्रकारची साधनं आपण आतापर्यंत कीर्तन प्रवचन कथेमध्ये ऐकलेली आहेत. मग कोणी भजन करायला सांगतंय, कोणी आळंदी पंढरीची वारी करायला सांगतंय, तीर्थयात्रा करण्याकरता सांगतंय, यज्ञ आगादी क्रियाकर्म सांगितले, आता जप तपादी साधनं सांगितली, वेगळी वेगळी साधनं आपल्याला माहिती आहेत. श्रवणम पासून आत्मनिवेदनपर्यंत माहिती आहेत आपल्याला सगळी साधनं. मला असं वाटतं ही जी सगळी साधनं आहेत ना, ही साधनं आहेच आहेत, पण पैकीच आपल्या प्रपंच परमार्थातलं यशस्वीतेचं सर्वात सोपं आणि सर्वांना करता येण्याजोगं सुलभ साधन जर कोणतं असेल तर ते म्हणजे आपलं स्वतःचं कर्म. महाराज म्हणतात की बाबा तुझं जे कर्म आहे ना, ते कर्म करण्याचं स्वातंत्र्य जर तुला देवानं दिलं असेल तर ते कर्म इतकं प्रामाणिकपणे असावं की आपण आपलं जे कर्म करतोय हे कर्म म्हणजे आपला प्रपंच नाही, तर तो माझी पूजा, माझीच प्रार्थना करतोय असं देवाला वाटलं पाहिजे. आपण करताना आपल्या प्रपंचाचं कर्म करू, पण आपण आपल्या प्रपंचाचं करत असलेलं कर्म जर कोणाचे अंतकरण दुखावणारं नसेल तर देव असं समजतो की तो त्याचं प्रपंचाचं कर्म करत नाही, तो माझी पूजा करतोय. काय सूत्र सांगितले महाराजांनी? कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्वेश्वराच्या पूजनाचं वर्म काय आहे की माझ्यामुळे कोणाचं अंतकरण दुखावलं जाणार नाही. आपल्या सगळ्यांचं म्हणजे तुमचं नाही, लांबगावच्या लोकांचं, आपलं दैनंदिन जीवन जर तपासलं तर असं दिसतंय माणसं उद्याच्या संक्रांतीच्या दिवशी एकमेकाला तिळगुळ देतात. कशा करता सांगतो मी? कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. माणसं संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देतात ना एकमेकाला, ज्याच्याबरोबर अगोदर गोड बोलतात ना,
जाणीवपूर्वक त्यालाच तिळगुळ देतात. ज्याच्याबरोबर अगोदरपासूनच बोलत नसतात तो समोरून आला तरी बायपास करून निघून जातात, पण त्याला मात्र देत नाही. म्हणजे अगोदर गोड बोलतो त्याच्याशी आणखी गोड बोलतात, फार डायबिटीस होईपर्यंत. पण नवीन माणसाला मात्र आमच्यामुळे आनंद होणार नाही याची काळजी घेतात. मी तुमचं सांगतच नाही आहे, आमच्या तिकडच्या लोकांचं सांग. हे कशा करता सांगतो. आपल्या सगळ्यांचं सूत्र काय आहे? जो आमच्याबरोबर चांगला आम्ही त्याच्याबरोबर चांगला. जशास तसे. उच्च शिक्षित लोक म्हणतात टिट फॉर टॅट. जो आमच्याशी चांगला आम्ही त्याच्याशी चांगले, जो आमच्याशी वाईट आम्ही त्याच्याबरोबर, जो जसा असेल तसा. महाराज म्हणतात हे सोशल मीडियासारखं जीवन आहे. जशास तसं, जो जसा असेल तसा. म्हणजे कसं? दुसऱ्याचं जे आहे ते तसंच्या तसं कॉपी करणं. तो आमच्याशी वाईट आम्ही त्याच्यावर वाईट, तो आमच्याशी चांगला आम्ही त्याच्याशी चांगले. म्हणजे आम्ही त्याला कॉपी केलं. आमच्या स्वतःचं काय? देव आमच्याबद्दल किती काळजीपूर्वक वागलाय. त्यानं जगातल्या अब्जावधी लोकांपेक्षा आम्हाला वेगळं बनवलंय. आणि तरी पण आम्ही ठरवून टाकले जो आमच्याशी जसा आम्ही त्याच्याशी तसे. मग त्यानं मला वेगळं का बनवलंय? महाराजांच्या भाषेत सांगू, त्या व्हॉट्सॲप नावाच्या ग्रंथात एक वाक्य येते. अलीकडे त्याची फार पारायणं होतात ना. त्याच्यात एक वाक्य येत आहे, जगा वेगळं बनवलं असेल तर जगा वेगळं. देवानं आम्हाला कसं बनवलंय? जगा वेगळं बनवलंय. मग जगा वेगळं बनवलं असेल तर जगा वेगळं. पण आम्ही कसं जगतोय? तो आमच्याशी जसा आम्ही त्याच्याशी तसे. म्हणजे आम्ही त्याला कॉपी केलं. आमचं काय? स्वतःचं काय? देवानं आमच्यासारखे ज्ञान बुद्धी विद्वत्ता, त्यानं आमच्यासारखं सौंदर्य, त्यानं आमच्यासारखं शरीर, त्यांच्या आमच्यासारखी श्रीमंती कोणालाच दिली नाही जगात. 2 जुळी मुलं असतात, राम श्याम सीता गीता. दोघं जुळे असतात. बाहेरून पाहणाऱ्या माणसानं पाहतात दोघांना सारखे कपडे घातले, दोघं दिसायला सारखेच. बाहेरून पाहणारा साशंक होतो ना, थोडा कन्फ्यूज होतो की बाबा काय कसं काय ओळखायचं याच्यातला मोठा कोणता आणि लहाना कोणता. सगळे तिथे साशंक होतात, कोणालाच कळत नाही, इतकं सेम टू सेम. त्याच्या आईला विचारा बरं, तिला माहिती का नाही फरक? तिला फरक कळतो का नाही? कळतो ना. याचा अर्थ काय? देव आमच्याशी त्याने इतका बारकाईनं आम्हाला घडवलंय, आम्हाला जीवन दिलंय की त्यानं एका मिनिटाच्या अंतरानं एकाच आईच्या पोटातून जन्माला आलेल्या दोघांना सारखं बनवलं नाही. म्हणजे किती काळजी घेतली त्यानं आम्हाला जगा वेगळं बनवताना. आमच्या सगळ्या शरीरामध्ये नाक हा जो भाग आहे हा सौंदर्याच्या लक्षणातला मुख्य भाग आहे. किती असेल ते 1 इंच बाय 1 इंच फार तर त्याला जागा लागली असेल. जगात त्यानं ह्या एवढा 1 इंचाचा स्पेअर पार्ट आहे ना, हा सुद्धा आमच्यासारखा कोणाचाच बनवला नाही. लोक म्हणतात याचं नाक आईवर आहे, त्याचं नाक वडिलांवर आहे असं म्हणतात, पण तरीसुद्धा फरक आहे का नाही? असतो ना. मग तो आमच्याशी आम्हाला जगापेक्षा वेगळं बनवताना जर त्यानं आमची इतकी काळजी घेतली असेल तर आम्ही इतरांच्या सारखं जीवन का जगावं? लोक चांगले आम्ही चांगले, लोक वाईट आम्ही वाईट. ते एक उदाहरण सांगितलं जातं नेहमी. आपण ऐकलेलं आहे, तुम्ही बहुश्रुत मंडळी आहात, नित्य अनेक सगळं आपण वाचन करणारे आहात, वाचणारे आहात. चांगल्या प्रकारचं वाङ्मयीन आणि अन्य सगळ्या ग्रंथसंपदांचं पुस्तकांचा व्यासंग असलेले आपण सर्व मंडळी आहात. ज्यांचं आपल्याला श्रवण करायचं आहे ते आपल्या सगळ्यांचेच पारमार्थिक मार्गदर्शक, या कार्यक्रमाचे उद्घाटक. आणि मी सांगितलं प्रस्तावनेमध्ये की आबालवृद्धांचा योग्य समन्वय ज्यांच्यानं होतोय
ते आमच्या तरुण पिढीच्या कीर्तनकार प्रवचनकारांचे मार्गदर्शक आदरणीय समन्वय महर्षी श्रीमंत उद्धवजी महाराज निवासी इथे इथे नाही नाही अहो इथे तरी ते याच्यापेक्षा खालीच होते त्याच्यावर मला जे आठवत होतं ते पण झालं तुम्ही खाली बसला आम्ही असं सांगत होतो की देवानं आम्हाला कर्माचं स्वातंत्र्य दिलं असेल तर मग आम्ही आमचं कर्म असं करावं की ते कर्म हीच ईश्वराची पूजा होईल कोणीतरी चांगला म्हणून आम्ही चांगले कोणीतरी वाईट म्हणून आम्ही वाईट असं नाही ते मंडेलाजींचं उदाहरण नेहमी सांगितलं जातं असं म्हणतात की ते दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले त्यांच्या जेवणाची व्यवस्था होती त्यांचा सगळा राष्ट्रपतींचा लवाजमा घेऊन ते जिथे थांबले होते त्यांच्या शेजारच्या पलीकडच्या बाजूला एका टेबलावर एक सद्ग्रस्त बसले यांची व्यवस्था येईपर्यंत त्यांच्या सोबतची सगळी माणसं आजूबाजूने बोलत होती यांनी एक निरोप दिला आणि पलीकडच्या टेबलावर बसलेला एक माणूस होता त्याला इकडे बोलवलं बाबा त्यांना इकडे बोलून आणलं राष्ट्राध्यक्षांच्या शेजारी त्यांना बसण्याची संधी मिळाली पण मी राष्ट्रपतींच्या शेजारी बसलोय असे भाव मात्र त्यांच्या चेहऱ्यावर कुठे दिसत नव्हते उलट त्यांचा चेहरा भीतीने घाबरलेला होता सोबत बसलेल्या माणसांना मोठं आश्चर्य वाटत होतं की बाबा राष्ट्रपतींच्या शेजारी बसायला मिळालेलं आहे आणि माणसाच्या चेहऱ्यावर तर तसा काही आनंद दिसत नाही शिवाय स्वतःहून आलेला नाही सेल्फी काढायला आलेल्या लोकांसारखं तर निमंत्रण देऊन बोलवलंय सन्मानानं बोलवलंय राष्ट्रपतीने दोघांच्या जेवणाची व्यवस्था आली हे जेवायला बसले याने त्यांच्यासोबत त्यांना जेवण्याकरता विनंती केली दोघे सोबत जेवायला सुरुवात झाली त्यांना राष्ट्रपतींच्या सोबत जेवायला बसल्याचा आनंद नव्हता आणि त्याच्यातल्या कुठल्या पदार्थाच्या चवीचाही त्यांना आनंद नव्हता उलट जेवताना तो माणूस दरदरून त्याला घाम फुटला होता सगळं चित्र शेजारचे लोक पाहत होते आणि त्यांना मोठं आश्चर्य वाटत होतं की हा माणूस त्यांच्याबरोबर काही बोलतही नाही आणि यांच्या जेवणाचा आनंद घेत नाही आणि राष्ट्रपतींच्या बरोबर जेवण करतोय त्याचाही आनंद घेत नाही दुसरा कोणी असता तर त्याने सेल्फी काढून मेमरी फुल करून टाकली असती बेंद्रे सर पण त्याने घाईघाईनं जेवण उरकलं परवानगी घेतली तो निघून गेला सोबतच्या लोकांनी नेल्सनजीनं विचारलं की बाबा हे सद्ग्रस्त कोण होते की ज्यांना तुमच्या सोबत तुम्ही एवढं सन्मानानं जेवणाकरता बोलवलं मात्र त्यांना त्या जेवणाचा आनंद नव्हता आणि तुमच्यासोबत बसल्याचा आनंद नव्हता त्याने सांगितलं मी जेव्हा राजकैदी होतो तेव्हा मी ज्या जेलमध्ये बंद होतो त्या जेलचे ते जेलर होते मी जेव्हा जेलमध्ये कैद असताना जेवण भूक लागली म्हणून जेवण मागितलं तर सकाळचं जेवण ते संध्याकाळी द्यायचे पाणी मागितलं सकाळी तर दुपारी द्यायचे देताना सुद्धा ते शुद्ध पाणी देत नव्हते जेलमध्ये राजकैदी म्हणल्यावर सगळी व्यवस्था असते ना एवढंच 6-6 महिने जाऊन राहतात काय 75 वर्ष झाली ही सगळी मंडळी तिथे जाऊन निवांत राहतात पुन्हा बाहेर सन्मानाने येतात व्यवस्था चांगली असते असं म्हणतात मी काही गेलो नाही यांना विचारलं की बाबा मग त्या जेलचे जेलर होते त्यांनी तुम्हाला जेवण खाणं या ज्या दैनंदिन गरजेच्या वस्तू या सुद्धा व्यवस्थित दिल्या नाही जेव्हा त्यांच्या हातात सत्ता होती तेव्हा त्यांनी त्याचा दुरुपयोग केला आज तुम्ही राष्ट्राध्यक्ष आहे न्यायव्यवस्थेतल्या सर्वोच्च पदावर आहे मग तरी तुम्ही त्याला तुमच्या शेजारी जेवायला बोलवलं त्यानं त्याच्या सत्तेचा दुरुपयोग केलाय मग त्यानं त्याच्या सत्तेचा दुरुपयोग केला म्हणून आज तुम्हाला तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करण्याची आवश्यकता नाही तुम्ही त्याला त्याच्या त्या वेळेला केलेल्या कर्माची शिक्षा आज का दिली नाही त्याला तुमच्यासोबत का बोलवलं त्याने दिलेलं उत्तर आहे ते म्हणतात त्याने त्यांच्या सत्तेचा दुरुपयोग केला म्हणून जर आज मी माझ्या सत्तेचा दुरुपयोग करीन तर त्याच्यात आणि माझ्यात काही फरक राहणार मी हे सगळं कशा करता सांगत होतो
देवानं जर आम्हाला आमच्या कर्माचं स्वातंत्र्य दिलं असेल, त्यानं आम्हाला जगापेक्षा वेगळं बनवलं असेल, त्यानं आम्हाला ज्ञानबुद्धी विद्वत्ता लोकांपेक्षा वेगळी दिली असेल, तर आम्ही अशा प्रकारचं जीवन जगावं की जेणेकरून येणाऱ्या काळातल्या लोकांना निदान आदर्श शोधण्याकरता आपण कोणाच्या तरी इतिहासामध्ये, आपण संत वाङ्मयामध्ये, पुराणामध्ये आदर्श शोधून इथपर्यंत आलो. आमच्या कुटुंब व्यवस्थेतल्या लोकांना तरी नंतरच्या पिढ्यांना आदर्श शोधण्याकरता गुगलवर सर्च करायला लागू नये. निदान आपल्याच कुटुंबामधले आपले वडील आजोबा पंजोबामध्ये आम्हाला आमचा आदर्श मिळावा. मी समारोप करतो. मी सुरुवातीच्या पूर्वप्रस्तावनेमध्ये म्हणलो आपण जिथे आहोत हे जंगल में मंगल आहे आणि म्हणून बाबांनी त्याचं ब्रीद ठेवलेलं आहे, कंप्लीट सॅटिस्फॅक्शन विथ नेचर अँड कल्चर. आणि आज आपण नेचरच्या सानिध्यात संध्याकाळी आपल्या कल्चरचा आनंद घेणार आहोत. संध्याकाळी म्हणजे गेले तिन्ही दिवस परकीयांचं स्वीकारण्याची आपल्या सगळ्यांना म्हणजे आपण इथले सोडून आजूबाजूला जे लोक आहेत त्या सगळ्यांना तशी सवय लागलेली आहे. परंतु मात्र जीवनामध्ये ज्या काही अत्यावश्यक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पाणी आणि हवा अत्यावश्यक आहे. फक्त जोपर्यंत आम्ही आमच्या आजूबाजूच्या लोकांपेक्षा, आमच्या भावकी गावकीपेक्षा श्रीमंत होत नाही तोपर्यंत मात्र बऱ्याच वेळेला लोकांना आम्ही ज्या निसर्गात आहोत त्या निसर्गाचे आमच्यावर उपकार आहे याची जाणीव होत नसावी. म्हणून सुरुवातीला आपल्या सगळ्यांनीच या निसर्गाची पाहिजे त्या प्रकारची सगळी हानी करून जगातल्या ज्या काही भोग्य वस्तू आहेत त्या सगळ्या मिळवण्याचा प्रयत्न आपण करतो आहे. पण मागची 2 वर्ष आपण सगळ्यांनी जवळून अनुभवलं आहे. 19 ते 21पर्यंतचा प्रवासाचा आपल्या स्वभावानं विसर पडतो. परंतु सगळी इस्टेट पणाला लावली तरी पण या 2 गोष्टी आपल्याला मिळत नव्हत्या. शुद्ध हवा जी आत्ता आपल्याला इथे आहे अशी हवा आपल्याला मिळत नव्हती. तसं पाहिलं तर 20 वर्षापूर्वी ही माझ्यासमोर बसलेली जी सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत, टोपीवाली, पायजमावाली, इकडे सगळे जे ज्येष्ठ नागरिक साहेब सगळे अधिकारी बसलेले आहेत, इकडे जे आमच्या माता भगिनी बसलेल्या आहेत 60 पासून पुढच्या, ही सगळी माणसं आजपासून 20 वर्षापूर्वी जिथे मिळेल तिथलं आणि जसं असेल तसं पाणी पित होते. कारण 20 वर्षापूर्वी कुठेही बोर्ड लावलेला नव्हता पिण्याचे पाणी. का बरं? जिथे आहे तिथे पिण्याचंच होतं सगळं. मी स्वतः नदीवरून पाईपलाईननं आलेलं पाणी शेतातल्या बाऱ्यावर आणि शेतातल्या बाऱ्याहून ते पाणी शेवटच्या वाफ्यावर यायचं. तिथे पाणी भरताना जर बेंद्रे सर तहान लागली तर फक्त एक वाफा अगोदरचं जायचं आणि त्याला दंड म्हणतात आमच्याकडे, दंड पाट ते पाणी वाहत येतं, त्याने तिथे ते पाणी जसं आहे तसंच पाणी प्यायचं. आज मात्र कोणाच्याही घरी गेलेला माणूस त्याच्या घरातलं पाणी पित नाही. ते जेव्हा थोडीशी खात्रीपूर्वक सांगतात नाही फिल्टरचं आहे, केंडचं आहे, मग म्हणतात म्हणजे ताण नसते का? असते, पण शंका आहे. याचा अर्थ काय आहे की 10-20 वर्षापूर्वी आमच्या सगळ्यांच्या अगोदरच्या पिढ्यांनी आम्हाला हा निसर्ग अगदी परिपूर्ण अशा प्रकारानं दिला होता. जिथे आहे तिथे पिण्यायोग्य पाणी दिलं होतं. जिथे आहे तिथे खूप चांगल्या प्रकारचा निसर्ग, वृक्षवल्ली, झाडं, लता, वेली दिल्या होत्या. परंतु आम्ही मात्र पुढच्या पिढ्यांना देताना हे पाणी फक्त वापरण्यायोग्य ठेवलं आहे. फक्त वापरण्यायोग्य, पिण्यायोग्य पाणी नाही आहे. अडचण अशी आहे, काही दिवसांपूर्वी जिथल्या तिथलं पाणी पिता येत होतं. पाटील महाराज आता धरणावर फिरायला गेलं तरी लोकांना बाटली घेऊन जावं लागतंय. तरी पण मी पाण्याचीच म्हणतोय अजून. म्हणजे बाकीच्या नेतातच लोक, पण पाण्याची पण बाटली घेऊन जावं लागतंय. कारण आपण सगळ्यांनी त्याचा ऱ्हास केला आहे. मी समारोप करतो. ज्ञानोबा असं बोलतात, नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविध. ज्ञानोबा 13व्या शतकात सांगतात की महावने लावावी आणि आत्ता शासन पोचलेलं एक व्यक्ती एक झाड इथपर्यंत. बाबा मला माफ करा पण शासन म्हणतं एक व्यक्ती एक झाड, आणि एका व्यक्तीनं जर एक झाड लावलं तर जाताना ती व्यक्ती ते झाड घेऊन जाणार आहे. G रेंजमध्ये असेल.
जाताना जर आम्ही इथे ठेवून काय जाणार आहोत? आम्हाला अगोदरच्या पिढ्यांनी जसा निसर्ग दिला तसाच निसर्ग पुढच्या पिढ्यांमध्ये संक्रमित केला पाहिजे. व्यवहारातली तज्ज्ञ माणसं आपल्या वडिलांकडून जेव्हा त्यांनी आपल्या इस्टेटीचा चार्ज घेतला त्यापेक्षा 1000 पटीनं वाढून पुढच्या पिढ्यांना म्हणजे मुलांना देत आहेत. आणि निसर्ग मात्र जसा घेतला होता त्याच्यामध्ये ऱ्हास करून आपण पुढच्या पिढ्यांना त्या ठिकाणी देतो आहे. पण आत्ता ज्या अर्थी आपण या वर्षांत उपक्रमाच्या करता इथे येतो आहे आणि इथे आल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जे वेगळ्या प्रकारचं समाधान आहे, हे वेगळ्या प्रकारचं समाधान आपण आपल्या भौतिक संपदा सोडून आलो आहे तरी पण समाधान काय, याचं कारण आपण नेचर आणि कल्चरच्या सोबत आहोत म्हणून आहे. याचा अर्थ विशेष आनंद आणि समाधान हा मला याच ठिकाणी आहे. कदाचित हेच ज्ञानोबाला तेव्हा माहिती होतं म्हणून त्यांनी अपेक्षा केलेली आहे की पाणी अडवा पाणी जिरवा. त्याने अपेक्षा केलेली आहे जिथे जागा मिळेल तिथे त्या ठिकाणी झाड लावा. पण मात्र आम्ही पाणी आणि निसर्ग म्हणजे हवा या दोन्ही गोष्टींना त्या ठिकाणी अतिशय आपल्या दैनंदिन जीवनाच्या जगण्यातून खूप आत्तापर्यंत त्याला त्रास दिलेला आहे, त्याचा ऱ्हास केलेला आहे. कधीकधी तर मला असं वाटतं, नामदेव महाराज म्हणतात की वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. या वर्षीच्या पंढरपूरला आणि या वर्षीच्या कार्तिक वारीला गेल्यावर बाबा आपली इंद्रायणीवरच भेट झाली संध्याकाळच्या वेळेला. त्या पाण्याकडं पाहिल्यावर मला असं वाटलं नामदेव महाराजांनी हा अभंग याच्याकरताच केला असेल की तुमची स्नान करण्याची इच्छा असली तरी पुण्य घेण्याकरता फक्त गंगा गंगा म्हणा आणि तिथूनच तुम्ही स्नानाला फाटा देऊन तुम्ही तिथं थांबा. मला असं वाटतं आम्ही या सगळ्या गोष्टी शासनानं कराव्यात अशा प्रकारची अपेक्षा ठेवण्यापेक्षा चंद्रभागा दूषित झाली असेल तिथल्या लोकांमुळे, गंगा दूषित झाली असेल तिथल्या लोकांमुळे, इंद्रायणी दूषित झाली असेल तिथल्या लोकांमुळे, मी म्हणतो प्रवराही दूषित झाली असेल आमच्यामुळे, परंतु इथे शेजारी येताना आपण नदी पाहतोय जी खळखळून त्या ठिकाणी वाहते आहे. परंतु हिचंही स्वरूप 20 वर्षापूर्वी जसं होतं तसं आता राहिलेलं नाही. याचं कारण आहे अगदी आपल्या घरातल्या देवपूजेपासून तर गणेशोत्सवापर्यंतच्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण तिथे नदीमध्ये जाऊन समर्पित करतोय ना, तर त्या सगळ्या गोष्टी याला कारण आहेत. म्हणून बाबांच्या मार्गदर्शनानं संतूर वारकरी बंडातात्या असतील, आमचे इंदुरीकर महाराज असतील, श्रद्धे उद्धवजी महाराज असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनानं गेलेला माणूस गेल्यावर त्याची रक्षा नदीमध्ये विसर्जित करण्यापेक्षा आपण ती जर शेतामध्ये अंगणामध्ये त्या ठिकाणी टाकली आणि त्याच्यावर जर झाड लावलं तर आम्हाला आमच्या आईवडिलांना जेवण देण्याच्या वेळेला, आम्हाला त्यांना पाणी देण्याच्या वेळेला या झाडाकडे जरी पाहिलं, त्याला पाणी दिलं, त्याला काहीतरी खत टाकलं, त्याला काहीतरी त्याची सेवा केली तर आमच्या आईवडिलांची सेवा करतोय. या एका गोष्टीमध्ये 2 उपक्रम आपल्याला साध्य करता येतील. एक, पाण्यामध्ये रक्षा जाणार नाही म्हणजे पाणी दूषित होणार नाही. आणि दुसरं, जेव्हा ते झाड लावलं जाईल त्यावेळेला इतर ठिकाणची झाडं कोणत्याही कारणास्तव सहज तोडण्याची मानसिकता माणसाची होते, पण आपल्या आईवडिलाच्या स्मरणार्थ लावलेलं झाड येणाऱ्या पिढ्यासुद्धा ते तोडण्याची डेअरिंग करणार नाही. एका गोष्टीत खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला निसर्ग संवर्धन करता येईल. आणि जे महाराजांनी पाहिलेलं स्वप्न आहे की पूर्ण समाधान निसर्ग आणि संस्कृतीच्या सानिध्यात पूर्ण समाधान आपल्याला देण्याचा जो त्यांचा संकल्प आहे तो निश्चितपणानं पूर्णतेला गेल्या वाचून राहणार नाही. मला वाटतं त्याच प्रकारचा भाव ज्ञानोबाला या ठिकाणी अपेक्षित असावा अशी भावना व्यक्त करतो. वाक्प्रत्नाने विराम देतो. बोलताना 2-3 मिनिटाचा 5 मिनिटाचा उशीर झाला त्याबद्दल दिग्री व्यक्त करतो. श्रद्धेय महाराज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या समोर काही बोलावं एवढं मोठं, तेवढी मोठी उंची देवानं मला ज्ञानाची दिली नाही, तेवढी शरीराची पण दिली नाही. परंतु मात्र त्यांचं नेहमी आईचं हृदय आमच्यासोबत त्या ठिकाणी राहिलेलं आहे. आणि म्हणून त्यांचा स्वतःचा स्वभाव आहे गाढवाला गोपाळ शेठ म्हणण्याचा. या भावनेतून आम्ही आज या ठिकाणी बसलेलो आहेत. आणि मी विचार करतो तर ते लेट यावेत, परंतु माझ्या नंतर 1 तासानं असूनही आम्ही इथे आल्यावर संपर्क केला तर ते 15 मिनिटाच्या अंतरावरच त्या ठिकाणी पोचलेले होते. आणि म्हणून त्यांच्याप्रती कृतज्ञतापूर्वक सद्भाव व्यक्त करतो. श्रद्धेय श्री जगन्नाथजी महाराजांचा जगभर संपर्क आहे, आपण सोशल मीडियावर रोज पाहतो आहे. परंतु तरीसुद्धा एवढ्या महाराष्ट्रामधून एवढी सगळी क्रीम मंडळी त्यांच्या परिचयाची आहे, तरी त्यांनी आम्हाला इथे बोलण्याची त्या ठिकाणी संधी दिली. त्यांच्याप्रती अंतःपूर्वक सद्भाव व्यक्त करतो. वाक्प्रचारामध्ये विराम देतो. अनेक सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. प्राध्यापक डॉक्टर आदरणीय बेंद्रे सर आहेत, आमचे नितीन भाऊ निर्मळ आहेत, समोरही अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत. त्याही सगळ्यांच्या प्रतिकृतीपूर्वक सद्भाव व्यक्त करतो आणि वाक्प्रचाराला विराम देतो. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, महामुनी अगस्ती महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय,
विठ्ठल 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 विठ्ठल. व्यवस्थित आहेत ना? ओके ओके. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वर्षांत भजनोत्सव श्री संत नामदेव महाराज कीर्तन विद्यालय उद्घाटन समारंभ तसेच प्रेममूर्ती संत श्री सुभाष मामा पुण्यस्मरणोत्सव या त्रिवेणी निमित्ताला अनुलक्षून संपन्न होणारा हा उत्सव म्हणजे गंगा यमुना सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावरचा प्रयाग माधव आहे. आणि गंगा यमुना सरस्वती आहे तर त्या तिघींना इच्छा झाली म्हणून प्रवरा आणि गोदावरी हा सुंदर संगम पुन्हा आणखी विस्तृत होऊन ह्या पंचगंगांचं इथं आगमन घडतं आहे. सकाळच्या सत्रातल्या प्रथम प्रवचन सेवेकरिता उपस्थित असलेले प्रेममूर्ती आदरणीय दीपक महाराज देशमुख, श्री क्षेत्र अकोले अगस्ती मुनी आश्रमाचे ते विश्वस्तही आहेत. वारकरी संप्रदाय हा समाजाच्या सर्व समस्यांवर समाधान सांगणारा, अडचणीतून मार्ग काढणारा, मार्ग उपलब्ध करून देणारा संप्रदाय आहे. मग जागतिक तत्त्वज्ञानाने एखादं तत्त्वज्ञान परिपूर्ण असण्याकरता, अध्यात्म परिपूर्ण असण्याकरता त्याच्या काही निकषांची योजना केली. त्यात मानसशास्त्र असावं, समाजशास्त्र असावं, राजनीतीशास्त्र असावं, अर्थशास्त्र असावं आणि तत्त्वज्ञान असावं. आपण कालपासून सकाळपासून या व्यासपीठाकडून हे सगळे अनुभव घेत आहोत. मग कधी अंतरंगातल्या चर्चा आहेत, कधी सामाजिक व्यवहारातल्या चर्चा आहेत. त्यात आज पर्यावरण आणि निसर्ग म्हणजे वारकरी संप्रदाय अद्भुत आहे हो. आपल्याला कधी जीवनसत्व लागतात, कधी प्रथिनं लागतात, कधी कर्बोदकं लागतात. पण असं म्हणतात प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे पदार्थ खाण्यापेक्षा एक दूध प्यायलं की सगळं त्यात येतं. तसा वारकरी विचार हा या सगळ्या गोष्टी पुरविणारं हे दूध आहे. त्यामुळे या दुधाचा आपण आस्वाद घेतला की गोडीसोबत परिणामाचाही अनुभव आपल्याला छान घेता येतो. महाराजांनी ज्या ज्या काही क्रांतिकारी परंतु आजच्या परिस्थितीला अनुरूप आणि आवश्यक अशा बाबींचं मार्गदर्शन केलं. आपल्या जवळचाच सीमेलगत म्हणजे आमचे शेजारी आहेत तसे आपण भूगोलाच्या दृष्टीने शहापूर आणि अकोले एकमेकाला टेकलेले तालुके आहेत. आणि अकोले तालुक्यात महाराजांचं अत्यंत मोठं काम आहे. परमश्रद्धेय परमादरणीय महंत उद्धवजी महाराज यांच्या सानिध्यातून मार्गदर्शनातून महाराजांनी कार्याची अत्यंत मोठी अशी त्रिविक्रम भरारी त्यांची आहे. आणि अकोले तालुक्यात आता आम्हाला एक उतरायला स्थान झालं ते दीपक महाराजांच्या कार्याच्या रूपाने. आणि सर्व दूर अगदी खेडोपाडी जाऊन तिथल्या लोकांना प्रबोधन करणं, तिथल्या उत्सवाचा कायाकल्प करणं आणि तिथल्या लोकांना नव्या जुन्या गोष्टींच्या संगमातून योग्य रीतीने मार्गक्रमण करायला भाग पाडणं हे महाराजांचं दिव्य कार्य आहे. मी त्यांचं तालुका अकोले पण ते अकेले हे सगळं काम छान करतात आणि सगळ्यांकडून करून घेतात. त्याचा आनंद आणि अत्यंत अभ्यासपूर्ण असूनही त्यांची विद्या शोभते ती त्यांच्या विनयाच्या विशेष रूपाने. मी छान आनंद घेत होतो. म्हणजे दोन्ही गोष्टी फार बघण्यासारख्या होत्या. जेव्हा चालू प्रवचनात दीपकजी महाराज त्यांचा होते तो विनय बघण्यासारखा होता. आणि समोरच्याने आपल्याप्रती दिलेला विनय तो किती छान झेलायचा असतो, त्याला सामोरं जायचं होतं ते ही सगळं ध्यानात घेत होतो. मला वाटतं असा सुंदर संगम संप्रदाय कितीक वर्षे झाली या संगमाची वाट पाहतो. म्हणून मी महाराष्ट्रींनाच विनंती करतो की दीपक महाराजांचं आपल्या शुभ पवित्र करकमलांनी या ठिकाणी महाराजांना गौरवित करावं आणि आपल्या
प्रसादाचा आशीर्वादाचा हा प्रसाद ज्ञानदीप लावू जगी असा प्रकाश देण्याचं काम करणारे दीपक महाराज देशमुख महाराज हा प्रकल्प आपल्या नित्य ऋणात स्मरणात राहील. यानंतर त्वरितच कीर्तन सेवेला प्रारंभ होत आहे. प्रेममूर्ती महंत उद्धवजी महाराज यांची गोड कीर्तन सेवा संपन्न होईल. मी सेवेकऱ्यांना विनंती करतोय की इथल्या व्यवस्थांमध्ये जो आवश्यक बदल करून थोडी स्वच्छता करून आणि पंचपदी त्वरित सुरू करावी अशी गंधर्व सभेला विनंती आहे. प्रॉपर साऊंड लावून कार्यक्रम त्वरित सुरू होईल. रामकृष्ण हरी.